आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। महाडमध्ये सध्या एक चिंताजनक प्रवृत्ती पाहायला मिळत आहे। लग्न समारंभात लाखो रुपये खर्च करणारे लोक फोटोग्राफरच्या मेहनतीचे पैसे देण्यास मात्र मागे पुढे पाहतात। लग्नाच्या दिवशी फोटोग्राफर आपल्या कलेने त्या खास क्षणांना कॅमेऱ्यात बंदिस्त करतो, मात्र त्याच्या मेहनतीचे चीज करण्याऐवजी काही लोक पैसे देण्यास टाळाटाळ करतात। उद्या देतो परवा घे अशा वाक्यांत फोटोग्राफरची बोलवणं केली जाते। कधी कधी तर वर्षानुवर्ष पैसे रखडतात। ही स्थिती फोटोग्राफरच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम करते आणि त्यांच्या व्यवसायावरही प्रश्नचिन्ह उभे करते। समाजाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे। फोटोग्राफरच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळावा यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे। जेव्हा मी ऑर्डर करतो, ऑर्डर पूर्ण झाली, पार्टीच्या मनाप्रमाणे ऑर्डर केली, सगळे पाहिजे तसे फोटो काढतो, पण ज्यावेळी पैसे मागण्याची वेळ येते, पैसे मागायला जेव्हा जातो त्यावेळी मग आता उद्या देतो परवा देतो ह्या गोष्टी पार्टी अशी करते। पण बाकीच्या वेळी जे इतर खर्च करताना पार्टी कुठेही हात त्यांचा आकडता नसतो। फोटोग्राफरची वेळ आली का पार्टी पैसे द्यायला हात आकडते फोटो, आणि नंतर ज्यावेळी अल्बम न्यायला येतं फोन करतो, पार्टी फोन उचलत नाही। ज्यावेळी आम्ही समोर न जातो हात करतो, येतो 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 आज येतो उद्या येतो परवा येतो। फोटोग्राफरला पैसे द्यायला तुमचा हात आकडता येतो, इतर खर्च करायला, मंडपामध्ये खर्च करायला, तुम्हाला डीजेला खर्च करायला, तुम्हाला जेवण घालायला, लोकांना दारू द्यायला तुम्हाला पैसे असतात। परंतु फोटोग्राफरने जे आयुष्यभराची आठवण तुम्हाला देतो, तुमच्या ज्या शुभ कार्य जे असतं त्याच्यामध्ये जे लागणारे सगळे जे न मिळणारी माणसं येतात त्यांच्या सुखद आठवणी जे आम्ही कॅप्चर करत असतो, जे चांगल्या म्हणजे डोळ्यात तेल घालून आम्ही त्या सगळ्या गोष्टी त्या एक विवरण करून तुम्हाला जे देत असतो ते आयुष्यभराची आठवण आहे। कधी काढा आणि उघडून बघा, मंडपवाला तुम्हाला परत भेटणार आहे, डीजे वाला तुम्हाला भेटणार आहे, तेवढ्या दिवसापुरताच असतो। पण त्यांना द्यायला तुम्हाला पैसे आहेत, फोटोग्राफरने मागितले की द्यायला पैसे नसतात। पैसे संपले, अरे अडचण आली, अरे हे आले ते आले। आम्ही जे दिवसभर मरून काम करतो, तुमच्या ज्या सुखद आठवणी आम्ही कॅप्चर करतो, ज्या तुम्हाला आयुष्यभरासाठी आठवणी द्यायच्या असतात त्या तुम्हाला देतो, त्यांना द्यायला तुम्हाला पैसे नसतात। पार्टी पैसे देईल ह्या हिशोबाने आपण अल्बम तयार करत असतो की याचे आले की देतो, पण आम्हाला पण एक मर्यादा आहे। जरी आम्ही अल्बम एडिटिंगला दिला, व्हिडिओ एडिटिंगला दिला, तरी आम्हाला पहिले खिशातले पैसे टाकून त्यांना द्यावे लागतात। कारण मार्केटमध्ये असं कोणी थांबत नाही की बाबा आज देतो उद्या देतो, पार्टीचे पैसे आल्यावर देतो। त्यांना त्यांच्या ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं, पार्टी पैसे देऊ नाही देऊ, त्यांना त्यांचे पैसे काम दिलं की पैसे पहिले द्यावे लागतात। पण हेच पार्टीला कळत नाही। इतरांना द्यायला तुम्हाला पैसे आहेत पण फोटोग्राफरला द्यायला पैसे नसतात। ज्यावेळी आम्ही पैसे मागतो, 10,000 मागितले, 2,000 रुपये घे, तुम्ही काय आम्हाला भीक देता का? 2,000 रुपये म्हणजे काय? आम्ही जे काम करतो, आम्ही जे कष्ट करतो त्या कष्टाचेच पैसे मागतो, आम्ही तुमच्याकडे भीक नाही मागत। इतरांना द्यायला तुम्हाला पैसे असतात, मग फोटोग्राफरवर काय अन्याय? ही वस्तुस्थिती आहे। लोकांना असं वाटतं फोटोग्राफर म्हणजे भरपूर पैसे, वस्तुस्थिती तशी नाही आहे। फोटोग्राफर हा खूप हालाकीत दिवस काढलेला आहे, मरून दिवसभर काम करतो, त्याच्याबरोबर एडिटिंग करणाऱ्यांना पैसे, त्याच्यावर असणाऱ्या कामगारांना पैसे, त्याच्यावर आणणारा जो बॅग पकडणारा माणूस असतो त्याला पैसे, प्रत्येक ईच अँड एव्हरी आयटमला पैसे द्यावे लागतात। महागातले कॅमेरे घ्यावे लागतात, 2.5 3 लाखाचे कॅमेरे, 50 हजाराच्या फ्लॅश, बॅग, इतर गोष्टी, कॅमेऱ्याच्या गोष्टी, कार्ड, इक्विपमेंट, लेन्स, हे काय साध्या नाही आहेत। एवढं असून सुद्धा फोटोग्राफर ऍडजस्ट करतो, पण लोक त्याला त्याची ऍडजस्टमेंट न बघता फक्त त्याला एक एन्जॉयमेंट, फोटोग्राफर आला फोटो काढले, लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही फोटोग्राफी करता, कशासाठी? तुमच्यात ऐपत नाही, पैसे द्यायचे नाही, करू नका। कशाला फोटोग्राफरला बोलवता तुम्ही? शूटिंगचा व्यवसाय करताना किंवा फोटोग्राफीचा व्यवसाय करताना प्रत्येक मनुष्य हा स्वतःच्या उपजीविकेसाठी करत असतो। पण ज्यावेळी आम्ही ऑर्डरी घेतो त्यावेळी पार्टी म्हणते की आम्ही तुम्हाला ऑर्डरला की एवढे एवढे पैसे देऊ, पण जेव्हा लग्न होतं, लग्नाचे निर्माण होतं, जो प्रोग्राम आटपतो तेव्हा सुद्धा आमच्या माणसाला पैसे न मिळत देताना कधी कधी यायला लागतो। तरी सुद्धा आम्ही संबंधात त्यांच्या आम्ही चला ठीक आहे आजचे उद्या पैसे मिळतील, पण 15 दिवसांनी 8 दिवसांनी आम्ही पार्टीला जेव्हा फोन करतो तेव्हा पार्टी आम्हाला सांगते अहो देऊ पैसे, पैसे कुठं जात आहेत? पण अशा जर 15 20 25 जणांचे सगळ्यांचे अल्बम किंवा व्हिडिओ कॅसेट आम्ही
फोटोग्राफी जर तयार करून आमच्याकडे जर पडून राहिल्या तर त्याला आम्ही नुकसानी देऊ शकतो. एक तुम्हाला सांगायचं म्हणजे मुंबईला ऑर्डर घेण्याची पद्धत अशी असते की मुंबईमध्ये गेले, मुंबईचा जो माणूस आला की तो मोठा, आणि जर त्यांनी ऑर्डर घेतली की तो पहिले ऑर्डरचे ठरलेले पैसे सांगतो आणि त्याला अर्धे पैसे तो त्याच वेळी घेतो आणि नंतर ऑर्डर मारली की लगेच संध्याकाळी पैसे घेऊन जातो आणि त्याला पण लगेच मुंबईच्या माणसाला लगेच व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफरला हे कुठल्याही व्यक्ती पैसे देऊन मोकळी करते. मग आमच्या स्थानिकांना जर अशा जर ऑर्डरी आल्या तर आम्ही उपजीविकेचं साधन कसं, आम्हाला पण पैसे त्याच टायमाला मिळायला पाहिजेत. आणि मग कस्टमर आमच्याशी अशी चर्चा करते की काय मग ऑर्डर झाली, तुम्ही आम्हाला द्या, अल्बम द्या, हे द्या, ते द्या, आणि मग आम्ही तुम्हाला पैसे देऊ. पण तशी पद्धत नसते. पद्धत एकच असते की तुम्ही ऑर्डर दिल्यावर पैसे ऍडव्हान्स द्यायचे, किंवा ठीक आहे काही काहींच्याकडे लग्नाची गडबड असते, सगळेजण सांगतात असं तसं, पण स्वतःहून कधीच पैसे द्यायला येत नाहीत. जेव्हा आम्ही प्रत्येक वेळी फोन करतो तेव्हा नेऊ आता काय बऱ्याचशा गोष्टी आहेत, तुम्ही अल्बम तयार करा, कॅसेट तयार करा. आज अशा आमच्याकडे व्हिडिओ शूटिंगच्या तुमच्या व्हिडिओ शूटिंगच्या लग्नाची जर आम्ही शूटिंग केली तर दुसऱ्याला काय त्याचा उपयोग नसतो, स्वतःच्या कुटुंबासाठीच असतात. मग जर ती कॅसेट आम्ही जर एखादी केली, आमचा कारागीर एक जात असतो, आमचं डबिंग त्याचा संपूर्ण येणारा खर्च हा आमच्या अंगावर पडतो आणि काही वेळा कॅसेट न्यायला येत नाही. त्या म्हणून आमचं असं एकच सांगणं आहे की आम्हाला पहिला ऍडव्हान्स द्यावा आणि लग्नाची ऑर्डर पूर्ण झाली संध्याकाळी आम्हाला त्याचे पैसे द्यावे. ठीक आहे, नसेल तर दुसऱ्या दिवशी द्यावे, पण आम्हाला प्रत्येक वेळी फोन करून पैसे देताय का अशी विचारणा करणं आणि म्हणजे एक व्यावसायिकाला थोडं चुकीचं वाटतंय. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनल वरती आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. अर्थातच नवीन मुद्दा, नवीन विषय घेऊन आलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य मंडळी, डीजे वर किंवा दारूवरती किंवा हॉलवरती लोक लग्नाच्या वेळी अफाट पैसा खर्च करतात, मात्र फोटोग्राफर्सना का पैसे देत नाही, हा महाडमधून प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थातच काही फोटोग्राफरांचं म्हणणं आहे की आम्ही काय बिघडवलंय, आम्ही तर प्रामाणिकतेने आमचं काम करत असतो. आठवणीचा आरसा अर्थातच फोटो आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असतो, मात्र आम्हाला पैसे का देत नाहीत. आम्ही तर ओळखीच्यामुळे ऍडव्हान्स देखील जो असतो 50% तो आम्ही घेत नाही. 50% ऍडव्हान्स न घेता आम्ही काम करतो आणि शेवट आम्ही अपेक्षा ठेवतो की आम्हाला पार्टी लग्न समारंभ संपल्यानंतर आमचे पैसे क्लिअर करतील, आम्हाला जे काही अमाऊंट अर्थातच रक्कम आम्ही ठरवली ती आम्हाला दिली जाईल. मात्र तसं देखील होत नाही. पार्टी बोलते की उद्या ये, परवा ये, आम्ही तुम्हाला देऊ पैसे. त्यानंतर फोन लावल्यानंतर देखील टाळाटाळ केली जाते. काही तर असं चित्र दिसून आलंय की पार्टी 1 वर्ष उलटून गेल्यानंतर देखील अल्बम असेल किंवा व्हिडिओ शूटिंगचा अर्थातच व्हिडिओ शूट केलेली व्हिडिओ असेल ती देखील घेतली जात नाही आणि पैसे देखील दिले जात नाही. असं का? ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही मोठ्या थाटामाटामध्ये लग्न जेव्हा करतायत त्यावेळी फोटोग्राफर्सना दिखावासाठी बोलवत आहेत का, शोबाजीसाठी बोलवत आहेत का? बघा आमच्याकडे देखील फोटोग्राफर्स आहेत, व्हिडिओग्राफर्स आहेत, आम्ही देखील बोलवलंय. असं तुम्हाला शोबाजी करायची आहे का, असं फोटोग्राफर्सचं देखील म्हणणं आहे. फोटोग्राफर्सना तुम्ही मागे पुढे फिरवतायत, अक्षरशः भीक मागायला लावतायत. फोटोग्राफर्स भीक मागत नाहीयेत, आपल्या मेहनतीचे पैसे मागतायत. मग पैसे देण्यास तुम्ही नाकारतात का, टाळाटाळ का करतायत, असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मंडळी काही फोटोग्राफर्सचं म्हणणं आहे की आम्ही ओळखीच्यामुळे ऍडव्हान्स घेत नाही, मात्र येणाऱ्या काळामध्ये आम्ही ऍडव्हान्स लागू करू. 50% ऍडव्हान्स घेतल्याशिवाय आम्ही काम करणार नाही किंवा ऑर्डर स्वीकारणार नाही. त्यानंतर जे काही अमाऊंट अर्थातच रक्कम राहिलेली असेल ती लग्न झाल्यानंतर आम्ही रक्कम घेऊ. आताचपासून जे काही नागरिक आहेत मोठ्या थाटामाटात लग्न समारंभ करतायत त्यांना देखील माहिती पडायला पाहिजे की आम्ही आता महाडचे फोटोग्राफर्स आम्ही ऍडव्हान्स घेऊत आणि लग्न झाल्यानंतर जी काही रक्कम राहिलेली असेल ती देखील आम्ही घेतल्याशिवाय मागे वळणार नाही. मंडळी मी इथेच थांबतो. पुन्हा एका नवीन विषयाच्या माध्यमातून आपली लवकरच भेट घेतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड.